तिथं आपल्याला दर्शन बाबा म्हणून मिळून जात असतो. इथलं महत्व असं आहे की या ठिकाणी 2500 वर्षापूर्वी, 2500 वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व 500, त्यावेळेस जंगल होतं, दंडकारण्य होतं. त्या दंडकारण्यामध्ये सुप्रथम तापी व पूर्णा अशा दोन पवित्र नद्यांचा संगम झालेला आहे. 2 मिनिटात मी तुम्हाला माहिती झाल्यानंतर वरतून दाखवून देतो, खाली जायचं काम नाही आपल्याला. या संगमात तीर्थक्षेत्र ठिकाणी त्यावेळेस 2500 वर्षापूर्वी हे मंदिर जे होतं स्वयंभू लक्ष्मी नारायणाचं. आज आपण इथं आल्यानंतर समोरच्या लाल चंद्राच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. ही मूर्ती स्वयंभू, स्वयंभू म्हणजे हिला घडवलं नाही, बसवलं नाही, ऑटोमॅटिक जमिनीतून प्रगट झालेल्या मूर्तीला स्वयंभू मूर्ती म्हणतात. चांगदेव महाराजांनी हे पूर्वी स्वर्गीय लोकांमध्ये मरुद्गणाचा अवतार दिला. त्यांची इच्छा झाली मृत्यू लोकात जायचं, संत महिमा काय पाहायचं, परंतु या मृत्यू लोकामध्ये मानवाने किंवा देवाने जन्म किंवा अवतार घेतला म्हणजे जोपर्यंत आपल्याला गुरुची प्राप्ती मिळत नाही तोपर्यंत आपल्या मोक्षाला समाधान मिळत नाही, आत्म्याला सुख शांती मिळत नाही. चांगदेव महाराजांनी, इंद्राने चांगदेव महाराजांना 14 काळात 64 रीती सिद्धी दिली. चांगदेव महाराजांनी या मृत्यू लोकामध्ये अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर संपूर्ण तीर्थयात्रा भ्रमण केलं, परंतु त्यांना गुरुची प्राप्ती घडली नाही. त्यावेळेस सुरुवातीचा प्रश्न आहे, गुरुची प्राप्ती घडली नाही. पृथ्वी भ्रमण केल्यानंतर त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी आपण अवतार घेतला त्या ठिकाणी परत जायचं. परत संपूर्ण तीर्थयात्रा भ्रमण करून चांगदेव महाराज तापी या तिने परत या ठिकाणी आले. इथं आल्यानंतर लक्ष्मीनारायण स्वयंभू, ही लाल चंद्राची मूर्ती लक्ष्मीनारायणाची होती, स्वयंभू मूर्ती. ही त्रिकाल सध्या नदीवर आंघोळीला जात होते आणि आज सुद्धा जात असतात. लक्ष्मीनारायणाने चांगदेव महाराजांना दर्शन दिलं आणि अदृश्य झाले. महाराजांनी विचार केला भगवंताचं दर्शन इथं घडलं तर आपल्याला गुरुची प्राप्ती इथंच व्हायला पाहिजे. ती नदीवरती गेलात, आंघोळ स्नान केलं आणि एक वाटीभर वाळू घेतली. जसं तुम्ही हरतालिकेच्या दिवशी रेतीचे पूजन पाट्यावर मांडून पूजन करतात, तसं चांगदेव महाराजांनी नदीवर जाऊन एक वाटीभर वाळू घेतली. ती वाटीभर वाळू घेऊन या मंदिरामध्ये आली. इथं आल्यानंतर वाटी अधिक वाळू बरोबर वटेश्वर, तुम्हाला जी पिंड सांगितली म्हणजे कोपऱ्या म्हटली, ती रेतीची खाली साळून मांडली. त्याला लिंग नव्हता, ती वाटी होती मध्ये सेंटरला, पालखी घातली, तिचा वटेश्वर लिंग बनवला आणि इथं बसून तपश्चर्या करायला सुरुवात केली. चांगदेव महाराजांनी 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 100 नाही, नाही नाही म्हणता म्हणता 1400 वर्ष या ठिकाणी बसून शंकराची तपश्चर्या केली. ज्यावेळेस ते तपश्चर्याला बसायचं त्यावेळेस त्यांना समजायचं की 98 वर्षानंतर आपल्याला यमदूत घ्यायला येतोय. त्यावेळेस आपला आत्मा जीव आहे ते ब्रह्मांडात घेऊन जायचं. असं 14 वेळेस त्यांनी काढायला परत पाठवलं. 100 वर्ष झाल्यानंतर समाधी खुलायची, म्हणजे 100 वर्षानंतर समाधी खुलल्यानंतर या परिसरामध्ये जितकेही मेलेले लोक असायचे या ठिकाणी आणून टाकून द्यायचं, जाळायचं नाही, पुरायचं नाही. यांची समाधी खुलल्यानंतर तो मनुष्य परत जीवित व्हायचा आणि आपापल्या घरी संसाराला निघून जायचा. असं 1400 वर्ष चालल्यानंतर 14व्या समाधीमध्ये ही घटना माहिती पडली. कुठं? आळंदीला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई यांना चौघांना त्यावेळेस तिनं आळंदीला वाडीमध्ये टाकले होतं. यांना ब्राह्मण समाजाने वाडीमध्ये टाकलेलं असताना यांनी विचार केला की चांगदेव महाराज कोण आहे हे आपण चांगदेव तीर्थक्षेत्रासाठी पाहायला जायला काय हरकत, दर्शनासाठी. जसं तुम्ही दर्शनासाठी आला तसे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आळंदीवरून चांगदेव इथं दर्शनासाठी आला. या ठिकाणी चांगदेव महाराजांची समाधी लागलेली होती, मेलेले माणसं पडलेले होते. त्यावेळेस मुक्ताईची इच्छा झाली की आपण हे मेलेले माणसं जीवित करायला पाहिजे, परंतु त्यावेळेस मुक्ताईला ते ज्ञान नव्हतं. ते ज्ञान होतं निवृत्ती दादाला. मुक्ताईने निवृत्ती दादांजवळ बाल हट्ट धरला की मेलेले माणसं जीवित व्हायला पाहिजे. तर बाल हट्टाप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांनी मुक्ताईला संजीवनी नावाचा मंत्र दिला. त्या संजीवनी नावाच्या मंत्राच्या साहाय्याने मुक्ताईने कुत्र्याचं हाड उचललं, त्याला सिद्ध केलं. मेलेले माणसं जीवित झाले, आपापल्या घरी संसाराला निघून गेले. चांगदेव महाराजांची समाधी फुलली. त्यावेळेस मेलेला मनुष्य होता, फक्त जीवित होते 1400 शिष्य. त्यांनी सांगितलं की बुवा हे अल्प बालक आले होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांनी जीवित करून सध्या आळंदीला गेले. चांगदेव महाराजांनी विचार केला हे भगवंत स्वरूप आहे की मानव स्वरूप आहे, कोण आहे हे पाहायसाठी चांगदेव महाराजांनी एक पत्र म्हणून तिथं पाठवलं होतं. माहिती आहे तुम्हाला, एक कोरं पत्र पाठवलं होतं. तेच कोरं पत्र त्या ठिकाणी पाठवलं. पत्र कोरं होतं म्हणून पुढे हा इतिहास घडला. नाही तर कोरं जर कधी नसतं चांगदेव महाराजांनी हे पत्र पाठवले तर पुढचा इतिहास घडला असता. ते कोरं पत्र तिथं चौघांनी बघितलं. त्यावेळेस मुक्ताईने वगैरे सर्वांनी चौघं पत्र बघितलं नाही. निवृत्तीनाथ महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं चांगदेव महाराजांना गुरुची प्राप्ती नाही आहे, आजपर्यंत यांना गुरुच्या प्राप्तीसाठी सर्व वंचित राहिलेलं आहे, तर यावरती काहीतरी आपण यांना लिहून द्यायला पाहिजे. ते कोरं होतं म्हणून त्याच पत्रावरती ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 म्हणून 65 वयांचा ग्रंथ लिहून दिला. त्या 65चा अर्थबोध कळेनासा झाला. त्यावेळेस चांगदेव महाराज वाघावर बसून इथून आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला गेले. त्या ठिकाणी सकाळच्या प्रहरी भिंतीवरती ते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आपलं मुख शुद्ध करीत असताना त्यांना ते दिसलं
आणि ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की चांगदेव महाराज आपल्या चालीतच येत आहे. तर त्यावेळी त्यांनी सर्वांनी जेव्हा विचार केला की योग सम्राट येत आहे तर त्यांच्या भेटीसाठी स्वागतासाठी आपण समोर जायला पाहिजे. तर त्या भिंतीला ज्ञानेश्वर महाराजांनी नमस्कार केला. त्या भिंती चालायला लागले. चांगदेव महाराजांनी लांबून बघितलं. आपण म्हणतो की चांगदेव महाराजांना गर्व होतो, चांगदेव महाराजांना अहंकार होता, त्यांचं गर्व हरण झालं. परंतु त्यावेळेचा प्रश्न असा झाला होता महाराज की ज्ञानेश्वर महाराजांना दोन नाव आहे, माहिती आहे तुम्हाला? दोन नाव आहे ज्ञानेश्वर महाराजांना. एक म्हणतो आपण ज्ञानेश्वर माऊली आणि दुसरं नाव आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ते जे विक्राळ स्वरूप जे होतं ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई चांगदेव महाराजांना 14 कळा संसर्गीची सिद्धी प्राप्त झालेली होती आणि 65वी जी कळा होती 30 ते 65वी कळा त्याचा उद्धार होण्याचा 65वी कळा म्हटलं म्हणजे चांगदेव 65. ते वाघावरती ते चालत असताना त्यांनी ते बघितलं. चांगदेव महाराजांनी एकच स्वरूप बघितलं, निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई नाही बघितलं, त्यांनी महाविष्णूचा अवतार बघितला. त्यांनी 14 कळाची सिद्धी प्राप्त असल्यानंतर त्यांनी स्वरूप जाणलं. म्हणून चांगदेव महाराज 1400 वर्षाचे असून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणजे महाविष्णूला नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या डोक्यावर म्हणजे महाविष्णूने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यावेळेस त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली आणि चांगदेव 65चा अर्थबोध अनुग्रह निवृत्तीनाथाने मुक्ताईला सांगितलं की आता आमचं कार्य संपलेलं आहे. त्या 65चा अर्थबोध अनुग्रह चांगदेव महाराजांना द्या. त्यावेळेस चांगदेव महाराजांना मुक्ताईने ते चांगदेव 65चा अनुग्रह दिला आणि त्याच वेळेस मुक्ताईला चांगदेव महाराजांनी आपली गुरु मानली. सर्वांनी ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीला समाधी घातली. समाधी घातल्यानंतर वैशाख बुद्ध दशमीच्या दिवशी तापी या तिरी परत मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घातल्यानंतर तापी या तिरी ह्या परिसरामध्ये परत आल्या. इथं आल्यानंतर नदीवरती गेल्या, आंघोळ स्नान केलं, कपडे परिधान केले आणि घाटातून वरती यायला सुरुवात केली. परिस्थिती अशी वाईट घडली. महाराज वादळाचा कडकडा सुटला, अकस्मात बिजल्या कोसळल्या, मुसळधार पाऊस यायला लागला. अशा वादळामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई आकाशामध्ये विलीन झाली. मुक्ताईला आजही मंदिर नाही, समाधी नाही म्हणायला बघितलं तर 3 मंदिर आहे. इदलाबाद कोथळीला 2 आहे आणि मेहून मुक्ताबाई. आता तुम्हाला जायचं असेल मी तुम्हाला मार्ग दाखवून देतो. इथून मुक्काम करायचं असेल तिथं मुक्कामाची पण व्यवस्था आहे, तिथं बस तुम्ही थांबू शकता. 2 किलोमीटर मेहून मुक्ताबाई येतं. अशा परिसरामध्ये तापी या तिथे मुक्ताबाई गुप्त झाली आणि आकाशामध्ये गुप्त झाल्यानंतर या तापी या परिसरामध्ये पंचकोशामध्ये आकाशामध्ये भ्रमण करीत असते. चांगदेव महाराजांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या केली याच ठिकाणी माघ जशी आता येणारी 15 तारीख महाशिवरात्र, त्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच पिंडीतून जी शंकराची पिंड सांगितली मी, त्याच पिंडीतून शंकर आणि पार्वतीला प्रसन्न करून गोदावरी किनारे नारायण तुमचा परिसर कोपरगाव म्हणतो, नारायण गोदावरी परिसर फुलतांब्याला चांगदेव महाराजांनी महाशिवरात्रीच्या दिवशी आपला देह अर्पण केलेला आहे. म्हणून महाशिवरात्री या ठिकाणी कमीत कमी 3 लाखापर्यंत यात्रा होत असते. जेवढं दगडी मंदिर दिसते तुम्हाला हे त्यावेळेस 6 महिन्याची रात्र, 6 महिन्याचा दिवस पडायचा. त्या 6 महिन्याच्या रात्रीला या मंदिराचं बांधकाम झालं, दिवस निघाला, काम संपलं. त्यानंतर जेवढं बाहेरचं बांधकाम दिसते तुम्हाला हे 350 वर्षापूर्वी याला शिवकाली बोललं जाते आणि याला हेमाडपंथी बोललं जाते. लाल चंद्राची मूर्ती स्वयंभू 1400 वर्ष तपश्चर्या नाव चांगदेव पडलं आणि देवाचं हे नाव